नमस्कार बाळांनो, EVS धडा 11वा. मागच्या धड्यामध्ये आपण बघितलेलं आहे 9वा धडा. हवेविषयी पाहिलेलं आहे इयर. आता जाऊया पेज नंबर 67 वरती, 67 पान नंबर वरती. धडा 11वा आहे. अ लुक इनसाइड द बॉडी. अ लुक इनसाइड द बॉडी. बघा, अ लुक इनसाइड द बॉडी. अ लुक इनसाइड द बॉडी. बॉडी शरीर, की आपल्या शरीरामध्ये किंवा शरीराच्या आत काय काय आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत. ओके बाळांनो, तर जाऊया पुढे. इंटरनल ऑर्गन्स. आपल्या शरीरामध्ये अंतर्द्रिय आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी कामे करण्यासाठी आपण शरीराचे वेगवेगळे भाग वापरतो. लेग्स, फिंगर, इयर, हँड वगैरे. म्हणजे शरीराचे आपण वेगवेगळे भाग कामासाठी वापरतो. हे तुम्हाला कल्पना सांगण्याची गरज नाहीये, हे तुम्हाला माहीत आहे बाळांनो, की कामासाठी आपण कोणकोणत्या शरीराच्या भागांचा वापर करतो. ओके. इंटरनल ऑर्गन्स. वी हॅव मेनी डिफरंट टास्क्स टू डू. वी यूज सर्टन स्पेसिफिक parts of the body to do them. की आपल्या आता सांगितलं तुम्हाला मी की आपल्याला निरनिराळे कामे करायची असतात आणि ती कामे करण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागतो. लेग्स, हँड, आत्ताच सांगितलंय तुम्हाला, शरीराचे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या अवयवांचा आपल्याला वापर करावा लागतो. तो वापर केला तरच आपल्याला ती शरीराच्या म्हणजे कामं होतील. नोज, बघा, श्वास घेण्यासाठी नोज, ऐकण्यासाठी जर ऐकू येत नसेल इयर. हँड, लिहिण्यासाठी फिंगर वगैरे, बोटं यांचा. सायकल चालवायचे असेल लेग वगैरे. आपलं ब्रेन, आपल्याला जर अभ्यास करायचा असेल की आपलं डोकं चाललं पाहिजे, डोक्याचा वापर आपण करतो. हेड, डोक्याचा म्हणजे मेंदूचा, ब्रेन, त्याचा वापर करतो बाळांनो. हे आपल्याला लक्षात आलं असेल. अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज यूज to perform a certain function is called an organ. We use our legs to walk, hence our legs are our organs. For walking we use our ears for hearing, hence our ears are the organs. Organs are our outside of our body or our external organs. Ears, nose, arms and legs are on the outside of our body. वर्गात आपण एक एक ओळ वाचन केल्यानंतर त्याचा अर्थ मराठीतून समजून दिला जातो, परंतु इथे बाळांनो लिंक तुटते. त्याच्यामुळे एक पॅरेग्राफ आपण पूर्ण घेतो, मग त्याचं मराठीतून समजावून सांगतो बाळांनो. चला पुढे जाऊया. मी आता तुम्हाला इंग्लिशमध्ये जे समजावून दिलेलं आहे त्याविषयी तुम्हाला मी मराठीत समजावून सांगतो की एखाद्या ठराविक कामासाठी आपल्याला शरीराच्या विशिष्ट भागाला म्हणजे अवयव किंवा इंद्रियमध्ये चालण्यासाठी आपण काय वापरतो? लेग, पायाचा वापर करतो, लेग्स.
लेग्सचा आपण पायाचा वापर करतो. म्हणजेच पाय हे आपले चालण्याचे काय आहेत बाळांनो? अवयव आहेत. बरोबर, अवयव आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ऑर्गन्स ऐकण्यासाठी आपल्याला इयर कानाचा वापर आपण करतो. म्हणजेच कान हे आपले ऐकण्याचे काय आहेत बाळांनो? अवयव आहे. म्हणजे जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना बाह्य अवयव म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे अवयव बाहेरच्या बाजूस आहेत म्हणजेच हे बाह्य अवयव आहेत. ते आपण बाहेरून सहजपणे पाहू शकतो. बाह्य अवयवांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात. इंग्रजीमधून मराठीत सांगतोय तुम्हाला की ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. बघा, ज्याचे ज्ञान कशामुळे होते आपल्याला? बघा, ज्ञान आपल्याला कशामुळे होते? सगळ्यांना माहिती आहे ज्ञान कशामुळे होते. तर बघा, आता काही गोष्टी आपल्याला कान, नाक, डोळे, बघा, इयर्स, नोज, आर्म्स अँड लेग्स, डोळे, कान, नाक, जीभ वगैरे आणि त्वचा, की ह्या अवयव बघा, डोळे, कान, नाक आणि जीभ आणि त्वचा हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि याच्यामुळे आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचेमुळे आपल्याला स्पर्श जाणवतो बाळांनो, लक्षात घ्या. अ न्यू टर्म, की काही नवीन काही शब्द असतात. इंटरनल ऑर्गन्स अँड ऑर्गन, की आपल्या अंतर्देय शरीराच्या आत असणारे काही इंद्रिय हे बाहेरून आपल्याला दिसत नाही, ते शरीराच्या आतमध्ये असतात. शरीराच्या आतमध्ये असतात. इंटरनल ऑर्गन्स अँड ऑर्गन, शरीराच्या आतमध्ये. दॅट इज सिच्युएटेड इनसाइड द बॉडी. इट कॅनॉट बी seen from the outside. Many factions of the body go on inside the body. A network of the blood vessels is spread throughout the body. Blood flows through them continuously. The air we breathe in is carried to all parts of the body through the blood. The food that we eat is digested. These factions are carried out by different organs called internal organs. Let us learn a few things about them. की आपल्या बघा, शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात. ब्लड, रक्तवाहिन्यांचे आपल्या शरीरामध्ये जाळे आहे आणि ते सर्व शरीराभर पसरलेले आहे. त्यातून रक्त सतत फिरत असते आणि श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो. श्वसनासाठी नाकाद्वारे हवा घेतो आणि ते रक्तामध्ये संपूर्ण हवेद्वारे रक्त विसरण होते. रक्तामार्फत संपूर्ण शरीर पोचले ते हवा. अन्न खातो, त्याचे पचन होते. ती कामे वेगवेगळे इंद्रिय करतात, त्यांना अंतर्द्रिय असे म्हणतात. आणि अशा पद्धतीने या पाठात आपण काही अंतर्याची माहिती आपण त्यासाठी आपण घेणार आहोत बाळांनो. अशा पद्धतीने आपल्याला काही अंतर्द्रिय कोणकोणती तुम्हाला मी आधी सांगितले, तुमच्या लक्षात आलं असेल. द ऑर्गन्स
inside the body that perform certain important bodily function need to be secure the structure of our body each such that our internal organs can remain in their places no matter how much we move there are hollow spaces for these organs inside the head and the torso. They are called cavities. The cavity inside the head is called the cranial cavity. The cavity in the torso has three parts. The cavity in the chest is called the thoracic cavity. The cavity inside the abdomen has two parts. The are the abdominal cavity and the pelvic cavity. All the internal organs of the body, sharir, are situated in these cavities. They are situated in such a way that we will not leave their places and move here and there. की तुम्हाला आता शरीराचे जी आकृती आहे त्या आकृतीतून तुम्हाला कळणार आहे की कोणत्या भागाला काय म्हणतात. मी त्यांची नावं पण घेतली आहेत की शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिय सुरक्षित राहायला हवी यासाठी आपण काळजी घेतो. आपण किती हालचाल केली तरी अंतरे जागच्या जागीच राहावीत अशी शरीराची रचना केलेली असते बाळांनो. त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते. जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला आपण शिरोपोकळी असे म्हणतो. शरीराची आकृती दाखवलेली आहे. त्या आकृतीतून तुम्हाला कळणार आहे किंवा लक्षात येणार आहे, समजणार आहे. आणि धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग असतात. 3 म्हटलं मी तुम्हाला, 3 भाग. आणि छातीचा जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी असे म्हणतात. आणि पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे 2 भाग असतात. टू भाग म्हटलेलं तुम्ही. आणि त्यांना उदर पोकळी किंवा कटी पोकळी अशी नावे दिलेली आहेत. आणि या पोकळ्यांमध्ये शरीरातील सर्व अंतर्द्रिय असतात. आपली जागा सोडून ती इतकी इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्याची मात्र छानपैकी व्यवस्थित आकृतीबंद रचना केलेली असते बाळांनो. आलं लक्षात. आणि अशा पद्धतीने पुढे जाऊया. द पिक्चर ऑल अलॉंग साइड शोज 2 internal organs, the mouth and stomach. These organs help in the digestion of food. Stomach is situated in the abdominal cavity. There is a tube in the thoracic cavity to transport food from the mouth to the stomach. It is called the esophagus or the gullet. We use our mouth to eat our food. The tongue helps us the taste of the food. We chew food, neat our teeth. That as we chew it, our saliva mixes with the food. As a result, the food from a moist ball. It is easy to swallow this soft ball. This food passes through the throat into the esophagus. Is flexible. This makes it possible to carry the food from the throat
टू द स्टमक इझिली. ही जी आपल्याला शरीराची जी आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीचे तोंड आणि जठर, तोंड आणि जठर बघा. आधीच्या पान नंबर 68 वरती तुम्हाला डोके आणि धड याविषयी सांगितलेलं आहे आणि पान नंबर 69 वरती त्यांनी तोंड आणि जठर याविषयी सांगितलेले आहे की ही अंतर्देय दाखवलेली आणि ती इंद्रिय अन्नाच्या पचनाचे काम करतात. यापैकी जठर ही उदर पोकळीत असते आणि तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळी असते आणि तिला काय म्हणतात मराठीत ग्रास नलिका किंवा ग्रासिका असे म्हणतात बाळांना. आणि आपण अन्न खाण्यासाठी कशाचा वापर करतो? तोंडाचा वापर करतो. अन्न चावण्यासाठी दातांचा वापर करतो, हे तुम्हाला माहिती आहे. दाताने आपण दात वापर करतो आणि अन्न चावतो आणि चावता त्यात का तुम्हाला माहिती आहे लाळ मिसळते आणि अशा पद्धतीने इंग्लिशमधून तुम्हाला शब्द गेलेले आहेत आणि त्यामुळे काय होते ती लाळ मिसळते, त्यामुळे अन्नाचा एक प्रकारचा एक गोळा तयार होतो आणि सहजपणे आपल्याला तो गिळता येतो बाळांनो. आणि गिळलेला घास हा ग्रास नलिकेत जातो आणि ग्रास नलिकेची ती भिंत लवचिक असते, मऊ. त्यामुळे अन्नाचा घास हा ग्रास नलिकेतून जठरापर्यंत पोचवला जातो. मला लक्षात समजलं बाळांनो? तर अशा पद्धतीने the journey of food in our body begins in the mouth. The internal organs in the abdomen help to digest it. The undigested unwanted part is passed out through the anus in the form of feces. That is where the journey ends. Food travels through a pipe-like pathway from the mouth to the anus. It is called the alimentary canal. It is about 9 meters long. It is made up of a number of internal organs. The esophagus is a part of alimentary canal. काही शब्द असे की तुम्ही डिक्शनरीमध्ये बघा, डिक्शनरीमधून ते पाठांतर करा. ते शब्द तुम्हाला समजल्यावर धड्याचं वाचन करत जा. इंग्रजीमधून जे शब्द आहेत ते मराठीत त्यांचा उच्चार मराठीतून जो शब्द गेलेला आहे इंग्रजी आणि मराठी हा शब्द तुम्हाला आधी समजला पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं की डिक्शनरी घ्या आणि डिक्शनरीमधून ते शब्द बघत जा, शब्दांचं लेखन करत जा, पाठांतर करत जा, मग धड्याचं वाचन करा. की अन्नाचा प्रवासात तोंडापासून सुरू होतोय, तुम्हाला मी आधीच सांगितलं. आधी उदर पोकळीत अंतर्द्रियांच्या मदतीने अन्नाचे पचन होते आणि अन्नातला तो पचन झालेला गोळा मी तुम्हाला सांगितला का तो काही त्याचे ते अन्नाचं पचन झाल्यानंतर तो विष्ठेद्वारे बाहेर सोडला जातो वगैरे. आणि अशा पद्धतीने तोंडापासून अन्न एका नलिकेद्वारे मार्गातून तो प्रवास होतो. या मार्गाला अन्न मार्ग असे म्हणतात. आणि या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे तुम्हाला आधीच सांगितलं 9 मीटरची असते. आणि अशा पद्धतीने निरनिराळी आंतरद्रिये मिळून हा अन्नमार्ग बनवलेला आहे किंवा तयार झालेला आहे. आणि या अन्नमार्गाचा ग्रास नलिकाचाच एक भाग आहे बाळांनो. आपलं लक्षात?
चला पुढे जाऊया. द हार्ट, हृदय. द हार्ट, हृदय. Here there is blood in our blood, रक्त. In our body we take in air when we breathe. In our blood carries the air to all parts of the body. The food that we eat gets digested. It is again blood that carries the digested part to every particle of the body. For these purposes, it is necessary to keep blood flowing through the blood vessels that spread throughout the body. It is the function of the heart to keep the blood flowing. The heart is an important internal organ. It is the center of the thoracic cavity. A little to its left, it is slightly bigger than one's fist. The walls of the heart too are the flexible. तर अशा पद्धतीने आपल्या जे हृदय आहे, हार्ट, हृदय, की आपल्या शरीरात रक्त असते. शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो आणि ती संपूर्ण शरीराला पोचवण्याचे, रक्त पोचवण्याचे काम करते. कोण? हवा. आपण अन्न खातो, त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवण्याचे रक्तच काम करते. त्यासाठी शरीराभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते. हे काम कोण करतं? तर हार्ट. द हार्ट म्हणजे आपले हृदय हे काम करते. आणि हृदय हा शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. बघा, ब्रेन, मेंदू आणि हृदय हे महत्त्वाचे भाग आहेत. आणि अशा पद्धतीने बरोबर चित्रामध्ये दाखवलेले बाळांनो शरीराच्या की हृदय कुठे तुम्हाला चित्रामध्ये कळणार आहे. वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते. हे आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते आणि हृदयाच्या भिंतीलाही ते लवचिक असतात. आलं लक्षात बाळांनो की हृदय कुठे असते, कशा पद्धतीने असते, हे चित्रामध्ये तुम्हाला स्पष्ट करून दाखवलेले आहे आणि ते तुम्हाला समजणार आहे बाळांनो. आलं लक्षात. आणि अशा पद्धतीने आता आपण इथपर्यंत पेज नंबर आपलं 71 पर्यंत आपलं झालेलं आहे. एक प्रयोग आहे बाळांनो 71 वरती, तो तुम्ही करून बघा. छानपैकी प्रयोग आहे आणि तो तुम्हाला जमणार आहे. त्या प्रयोग तुम्हाला मी मागच्या धड्यामध्ये तुम्हाला प्रयोग शिकवले, त्या पद्धतीने इथे पण प्रयोग करण्याचा प्रयत्न करा. 71 बघा, आपलं पेज नंबर 67 67 टू 71 71 पर्यंत झालेलं आहे बाळांनो. आणि बाकी राहिलेलं पेज नंबर 72 आपण पुढच्या तासाला घेणार आहोत बाळांनो. 72 पान नंबर 72 पुढच्या तासाला घेऊया बाळांनो. आणि अशा पद्धतीने कंटिन्यू पुढे करूया. आपण इथेच थांबूया बाळांनो. धन्यवाद.